झी 24 तास एक पाऊल पुढे। लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादवला अखेर महाराष्ट्र शासनानं 15 लाखांची मदत जाहीर केली आहे। झी 24 तासनं केलेल्या पाठपुराव्याची अखेर सरकारनं दखल घेत मदतीचा हात पुढे केलाय आणि क्लास 1 ऑफिसरची नोकरी देण्याचंही आश्वासन दिलंय। ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवलेला महाराष्ट्राचा एकमेव पैलवान नरसिंग यादव। मात्र प्रतिष्ठेच्या कुस्त्यांमध्ये बाजी मारणारा नरसिंग सरकार दरबारी मात्र उपेक्षितच होता। ऑलिम्पिकच्या तयारीसाठी नरसिंगला खरी गरज होती ती आर्थिक मदतीची। शिवाय देशाचं प्रतिनिधित्व ऑलिम्पिकमध्ये करणाऱ्या नरसिंगला किमान क्लास 1 ऑफिसर म्हणून नोकरी मिळावी अशी इच्छा होती। झी 24 तासनं आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचावणाऱ्या नरसिंगची हीच व्यथा राज्यकर्त्यांपुढे मांडली। आमच्या पाठपुराव्यानंतर अखेर सरकारलाही जाग आली। मला असं वाटतं की या ठिकाणी झी 24 तास असेल किंवा इतरही मीडियाच्या माध्यमातून जी संपूर्ण क्रीडा क्षेत्रामध्ये नरसिंग यादवचं जे कौतुक केलं जातं आहे, विशेषतः मुंबईतले खेळाडू जे आज संपूर्ण राज्यामध्ये किंवा देशामध्ये चांगलं नेतृत्व करतायत, नरसिंग यादव याला माननीय मुख्यमंत्र्यांनी 15 लाख रुपये देण्याचे आदेश दिलेले आहेत। नरसिंगला सर्व प्रकारचं अर्थसहाय्य किंवा प्रोत्साहन देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे आणि याच्या अनुषंगाने नरसिंग यादवला वर्ग 1 ची नोकरी देण्याची सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अगोदरच मान्यता दिलेली आहे। त्याचे आदेश सुद्धा लवकरच पारित केले जातील। सरकारकडून मिळालेल्या मदतीच्या घोषणेनंतर नरसिंगनेही समाधान व्यक्त केलं। झी 24 तासनं केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यानं आभारही मानले आहेत। मीडिया का इसमें बहुत अहम रोल है, क्योंकि मीडिया के थ्रू ये मतलब लोगों तक ये बात पहुंची या सरकार में भी ले लो, आप सभी को मालूम पड़ा, तो इसमें मतलब मीडिया को भी लगता नहीं हाँ हमें करना चाहिए। नहीं तो मीडिया का इसमें बहुत अहम रोल है कि लोगों तक ये बात पहुंची और फिर सरकार भी जागी और उसने कुछ किया। सरकार का बहुत अच्छा कदम है। अगर किसी भी खिलाड़ी को समय के साथ उसकी कोई भी आवश्यकता या मनी से हो या किसी भी उसकी आवश्यकता अगर पूरी हो जाए तो हर खिलाड़ी को अच्छा लगता है। जैसे कि कल मैं भारत सरकार से मिला था तो उन्होंने 15 लाख रुपए देने का और नौकरी के लिए भी उन्होंने कहा कि हाँ जल्द से जल्द हम करेंगे। तो किसी भी खिलाड़ी को इतना प्रोत्साहन अगर समय पे मिले तो अच्छी बात है। आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंच्या पाठीवर राज्यकर्त्यांकडून लगेचच कौतुकाची थाप पडली तर त्यामुळे खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळतं। राज्याच्या क्रीडा विकासाला चालना द्यायची असेल तर नरसिंग यादव सारख्या खेळाडूंची सरकार यापुढे तरी उपेक्षा करणार नाही अशी अपेक्षा करूयात। नरसिंग केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची सुद्धा शान आहे। मात्र या चॅम्पियन कुस्तीपटूकडे सरकारचं दुर्लक्षच होतं। अखेर झी 24 तासने याबाबत पुढाकार घेतला आणि त्यानंतर कुठे सरकारला जाग आली आणि सरकारने नरसिंगला मदतीचा हात पुढे केला। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह अमर काणे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।